सिस्कृती आर्ट या माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि फेस्टिव्ह सीझन जवळ येतोय, तर आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण खूप ब्लाइंडली फॉलो करतो, तर त्या याच्या पुढे थोड्या डोळसपणे फॉलो केल्या जाव्यात यासाठी हा अट्टहास आम्ही आज करतोय. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर माझ्या पॉडकास्टमध्ये मी मनापासून स्वागत करते डॉक्टर राहुल देशपांडे यांचं. हे एक इंडोलॉजिस्ट आहेत आणि हू बेटर दॅन अन इंडोलॉजिस्ट कॅन आन्सर दीज क्वेश्चन्स. तर आम्ही एक खूप मजेशीर गोष्ट करणार आहोत. जसं T20 एक फास्ट सिरीज असते किंवा एक फास्ट क्रिकेटमधला खेळ गेम येतोय गेम प्रकार आहे. प्रकार आहे. तसं आम्ही टेम्पल 20 या शीर्षकाखाली टेम्पलवरचे 20 क्वेश्चन्स रॅपिड फायर मध्ये घेणार आहोत. अँड आय होप यू लाईक इट. आणि याच्यानंतर काहीतरी एनलाइटनमेंट होईल तुमच्यात. तर फर्स्ट क्वेश्चन, देऊळ म्हणजे काय? वा, T20 आहे, टेम्पल 20. राईट. देऊळ इज अ सिम्बॉल. एक लक्षात ठेवणे, फक्त देऊळ नाही, आपल्या धर्मात जे जे दिसतं की नाही माणसाने तयार केलेलं, इट्स अ सिम्बॉल. हिंदू धर्म हे रूपकांचं जग आहे. इट्स अ कॉस्मॉस ऑफ सिम्बॉल्स. तर देऊळ कशाचा सिम्बॉल आहे? तर तो सिम्बॉल आहे ब्रह्मांडाचा. ब्रह्मांड म्हणजे काय? दिसतं ते. साध्या भाषेत भू भुव स्वहा, पृथ्वी, आकाश आणि स्वर्ग, या अख्ख्या ब्रह्मांडाला एका मॉडेलमध्ये जर ठेवलं असेल तर त्याला देऊळ असे म्हणतात. तर देऊळ म्हणजे काय? एका वाक्यात आहे, इट्स अ सिम्बॉल ऑफ कॉस्मॉस, म्हणजे ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे. वा. मग आता अनेक राजे राजवाडे किंवा डायनेस्टीजनी देऊळच का बांधली आहेत? क्या बात आहे. हा परत वेगळा मुद्दा आहे. राजे राजवाड्यांनी देऊळं का बांधली आहेत? फाईन. आता जे नवीन मंत्री वगैरे आपण बघतो त्यांची पोस्टर्स पाहिले असतील ना, पण आप्पासाहेब, बाबासाहेब, दादासाहेब, अनेक सो असतात. मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, यांना अभय, त्यांना अभय, त्यांना अभय. हे निवडणुकीपूर्वी नाही का पाठवतात, मी ये करूंगा वो करूंगा. तोच प्रकार आहे. देऊळं बांधली जातात. देवळात येणारा माणूस सगळं बघतोय. अरे, मी शंकराचा भक्त आहे, मी विष्णूचा आहे, मी देवीचा आहे, मी गणपतीचा आहे, मी सूर्याचा आहे. मी कशाचाच भक्त नाहीये. मला रामायण महाभारत आवडतंय, मला परफॉर्म करायला काहीतरी आवडतंय, मला सांगायला कोणतरी पाहिजे. आपण ज्याला आज ग्रामपंचायत, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट म्हणू, की मला कोणतरी पाहिजे, म्हणून देऊळं बांधली गेली. कारण देऊळ म्हणजे देऊळ आपण जे आज बघतो हे शिकवलंय कोणी आम्हाला? ब्रिटिशांनी. 1834 साली सगळं धुतलं गेलं आपलं त्यावेळी. पण बेसिकली टेम्पल कल्चर, एक देऊळ आलं त्याच्या भोवती सोसायटी बनते. एक देऊळ आलं, समाज वाढायला लागतो, आणि त्याच्यानंतर देऊळ बिकम्स अ न्यूक्लियस ऑफ दॅट सोसायटी. तो केंद्रबिंदू बनतो त्या समाजाचा. आणि प्रत्येकाला धरून ठेवायला काहीतरी लागतं. तू सुद्धा ताई, मोठ्या डॉक्टर आहात तुम्ही, सिग्नल पाळता का? सिग्नलला, ट्रॅफिक सिग्नलला पोलीस असेल तर सिग्नल पाळले जातात. ट्रॅफिक सिग्नलला पोलीस नसेल, सिग्नल पाळत नाही. जो जे वांछलं तो ते लाहो, हा जो प्रकार आपण सोयीस्कर घेतलाय सांगण्यासाठी. एक गेअरची गाडी लागते म्हणून देऊळ आणि देवाची गरज आहे हे राजांना कळलं, म्हणून त्यांनी देवळं बांधलेली त्या काळात. वा. आणि एक आयडियल देवळाचे भाग काय असतात? आता जे म्हटलं तुला की देऊळ म्हणजे काय? ब्रह्मांड, पृथ्वी, आकाश, स्वर्ग, हा जो ऍक्सिस आहे, पृथ्वी आहे, आकाश आहे, स्वर्ग आहे, हा आपल्या लोकांनी असा टाकलाय. म्हणजे पूर्वज आणि स्थापत्य एकत्र आलेत. ते विज्ञान, आर्किटेक्चर, स्पिरिच्युअलिटी, रिलिजियस कसं एकत्र आहेत बघ. विज्ञान आहेच आहे, गणित आहे बरं का. किती प्लिंथ आहे व किती उंची हे गणित आहेच आहे, सिव्हिल आहे ते. ओके. पृथ्वी, आकाश, स्वर्ग हा ऍक्सिस उलटा टाकलाय. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आपण पृथ्वीमध्ये असतो. मग आमच्या इंडोलॉजीत, आर्किओलॉजीत, मूर्तीशास्त्रात काय म्हणतात? मंडप. मंडप म्हणजे पृथ्वी तत्व आहे. मग पॅटर्नेज जे आहे, तुला जसे काही फंडिंग आहे त्याप्रमाणे, जसं आपल्याला 1 BHK, 2 BHK, 3 BHK पेंट हाऊस जातं, त्याप्रमाणे मुखमंडप, अर्धमंडप, महामंडप, नटमंडप, रंगमंडप वाढवत जा. त्याच्यानंतर समोर दिसतो गाभारा, तो स्वर्ग आहे. त्याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर स्पेस असते, एम्प्टी स्पेस असते, त्याला म्हणतात अंतरिक्ष किंवा आकाश. जसं पृथ्वीवरनं स्वर्गात मध्ये आकाश आहे की नाही, मोकळं, दॅट इज दॅट स्पेस. पण कुठल्याही मंदिराचे मंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे 3 महत्वाचे फीचर्स आहेत. मग त्याला कधी प्रदक्षिणा पथ आहे किंवा नाहीये. आणि मग पाया झाला, हे जर असं उभं पाहिलं तर प्लिंथ पाया आहे, बाह्यांग आहे बाजूने,
मूर्तींची रांग असेल, हम्म. फक्त एकच लेअर आहे का, त्याला मुंडोवर म्हणतो आम्ही, हा. की जंघा, की एक जंघा, द्विजंघा, त्रिजंघा, किती लेयर्स वरती बाहेरनं मूर्ती कोरल्यात, हा मुद्दा आहे. मग कळस आहे, शिखर आहे. आणि देवळा जी वेगळी म्हणतो आपण, साऊथचं वेगळं, नॉर्थचं वेगळं, द्रविड देऊळ म्हणतो, नागर म्हणतो, वेसर म्हणतो, हे सगळे फरक देवळाच्या शिखराच्या आकारावरनं ठरलेले आहेत. म्हणजे महत्वाच्या गोष्टी. आणि मग सगळ्यात मोठं मंदिर कुठे आहे? सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे ठला ठ मोठं मंदिर जर असेल तर जगातलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर हे कंबोडियामध्ये आहे. 494 एकर मधलं आहे, नारायणाचं मंदिर, विष्णूचं मंदिर आहे. सगळ्यात जगातलं मोठं मंदिर म्हणशील तर ते आहे. आणि प्राचीन म्हणशील तर ते आहे 12व्या शतकातलं. तसं गुप्त काळातली सुद्धा काही देवळं सापडतात, पण साधारण 4थ्या शतकाच्या आधीची देवळं तरी सापडत नाहीत, लेणी आहेत बऱ्याच. पण सगळ्यात मोठं म्हणशील तर कंबूज, जे आपल्याला पुराण कथेत आपण कंबूज देश म्हणतो. आपल्याकडे शब्द आहेत बघ, चंपा, कंबूज, सुवर्णद्वीप, मलय द्वीपकल्प. ते आजचं इंडोनेशिया, बाली, जावा, सुमात्रा, कंबोडिया म्हणजे कंबूज, या गोष्टी सगळ्या आहेत त्यात सापडतात. इंडियन मंदिर आणि त्याच्यात काही फरक आहे? प्रचंड फरक आहे, एस्पेशली कंबोडियातलं बोललीस तर. आपल्याकडे देऊळ आता आपण म्हणलं तसं किंवा पुढे बोललो तर हा प्रश्न निघाला तर, पण या प्रश्नाचं उत्तर असं आहे, कंबोडियामधले देऊळ आहे ना, तिथे देवराज पंथ नावाचा पंथ आहे. देवराज, देव हाच राजा आहे किंवा राजा हाच देवा समान आहे, व्हॉट एव्हर, शब्दांचा खेळ. त्याच्यामुळे खमेर संस्कृती आहे कंबोडियात, खमेर. तर खमेर संस्कृतीतले राजे जे आहेत त्यांनी राज्याभिषेक झाल्या पहिलं काय करायचं, स्वतःच स्टेट टेम्पल बांधायचं. तो देवराज पंथ आहे. त्याच्यामुळे तिथे देवराज पंथ हा प्रकारच वेगळा असल्यामुळे तिथली देवळं आणि आपल्या देवळात फरक सापडतो आर्किटेक्चरमध्ये, कारण कार्यकारण भावच वेगळा आहे त्यांचा, नो डाऊट. एक खूप महत्वाचा प्रश्न, देवळात का जायचं? देवळात नाही का जायचं नसेल तर जरा देवळात का जायचं, तर जो धर्म मी फॉलो करतो, प्रचंड मी ऑफिशियली प्राऊड टू बी कॉल्ड इंडियन सनातनी माणूस. माझ्या धर्माचा प्रचंड अभिमान, हिंदू धर्माचा. त्यात एक संत वचन आहे बघ, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येण्या. तर काय सांगू गंमत, हे थोडं टेस्ट मॅच सारखं होईल हे उत्तर, पण हे आवर्जून तुला आणि आपल्या मंडळींना कळू देतो की देवळात जाऊन 2 गोष्टी साध्य होतात. एक सांगतो या रचनेचं, की आपल्या हिंदू धर्मात शेवट काय आहे, ते इथून तिथपर्यंत जायचं आहे. त्याला मोक्ष म्हण, सोलेस म्हण, शांती म्हण, मुक्ती पाहिजे. वाईट बोलतोय पण आजची जनरेशन घाण बोलतोय. उद्या समजा आम्ही झाल्यानंतर RIP लिहितात. माझा आठवण जर हिंदू असेल, मी कुठला RIP, की राहुलच्या आत्म्याच सद्गती देवो हा प्रकार आहे. हिंदू माणसाला RIP म्हणण्यासारखा बिंडोक प्रकार नाही कुठे, हा जो प्रकार आहे. तर 4 मुक्ती सांगितल्या आपल्याला. तर मुक्ती कुठल्या आहेत, तर पहिली मुक्ती आहे सलोकता, की मला ईश्वरापर्यंत जायचंय, त्या तत्वापर्यंत जायचंय. मी इथे बसलोय आज, माझा देव भलतीकडे आहे, ते लोकात जातो, त्याच्या एरियात जातो. एरियात गेलो की धावपत पुढे जातो, लांबून देऊळ दिसतं, क्या बात आहे यार, त्याच्या जवळ जातो, त्याला म्हणतात समीपता. मग धावत पळत जातो, मंडपात जाऊन उभा राहतो, गाभारा दिसतोय मला समोर, क्या बात आहे यार, काय सुंदर दिसतोय तो. त्याचं रूप इथे अडकतं माझ्या, पांडुरंग कांती, क्या बात आहे, काय सुंदर ते ध्यान, रूपाचा अभंग, त्याला म्हणतात स्वरूपता. त्या रूपात मी अडकून जातो आणि मला वाटतं धनश्री तू मी तिथेच थांबतो. ते पुढची लोक जे असतात ते लिहितात ना, पाया पडू गेले परी पाऊलच न दिसे, किंवा दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले. हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सायुज्यता, की मी आणि देव वेगळा राहतच नाही. म्हणजे एक देवळाची व्हिजिट, जसं सांगितलं आहे की आधी प्रदक्षिणापथ, प्रदक्षिणेपथावरती जे दिसतं समजून घ्या, उमजून घ्या, ते सुरसुंदरी काय समजून घ्या, इरोटिक्स काय समजून घ्या, त्याचा अर्थ काय समजून घ्या, सोडा पूर्ण एम्प्टी व्हा, स्टार्ट क्लाइम्बिंग इन. आपण असं मोकळं होऊन गेलो तर बरंच काय मिळणार आहे आणि 4 मुक्ती सापडतात. हा एक मुद्दा. आणि दुसरा सांगतो, पुन्हा सांगीन, हे बेटिना ब्युमर नावाच्या, अर्थात भारतीय नाहीयेत मॅडम, त्यांचं स्टेटमेंट सांगतो. कारण आपल्याकडे पद्धत आहे की देशपांडे, अय्यर, जाधव, सोनवणे, खन्ना यांनी सांगितलं ऐकलं जाणार नाही, पण गोऱ्या कातळीने सांगितलं ऐकतात. ही फॅक्ट आहे. तुम्ही आयुर्वेदमध्ये पण थकलो ना आपण अनेक वेळा गोष्टी काय करून, किंवा मुद्रा करून थकलो, किंवा आजी सांगायची नीट बोल रे, वास्तू तथास्तू म्हणतो, ते ऐकलं नाही. पण ते म्हणतात ॲफर्मेशन,
आपण 5x55 बडबडत बसतोय, हा जो प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलंय लॉ ऑफ अट्रॅक्शन. ते आधी सांगायची, माझी पणजी सांगायची, सोडून हा विषय वेगळा आहे. त्या मॅडम सांगतात, व्हिजिटिंग अ हिंदू टेम्पल इन गोईंग बॅकवर्ड्स इन टाइम अँड इनवर्ड इन स्पेस. म्हणजे बॅकवर्ड्स इन टाइम म्हणजे ते गर्भगृह आहे. तो कोणाचं गर्भगृह आहे? तो गर्भाशय आहे. कोणाचं? तुझ्या आईचं गर्भाशय आहे. म्हणजे पूर्ण आता जो राहुल देशपांडे आहे 5 फूट 8 इंचाचा, सोडून द्यायचं. इथे आकार विकार सोडायचे, एम्प्टी व्हायचे, पिल्लू व्हायचे, मोहरी एवढं व्हायचे, आणि मग आज जायचे आणि स्वतःच्या आईच्या गर्भाशयात जाऊन शांत बसायचं. म्हणजे फिलॉसॉफिकली, विज्ञान म्हणून आणि स्पिरिच्युअल सगळ्या गोष्टी पाहिलं तर देऊळ बघितलंच पाहिजे. देव मानत नसलीस तरी हरकत नाही. आज माझ्या मूळ गावी मी जातो, माझा पणजोबा नाहीये, आजोबा नाहीये, बाप नाहीये, तरी जातो ना. बरोबर. ते माझ्या बापाची, आजोबाची, पणजोबाची मोकळी तुळकी काय मोडकी तुकडी असेल ते घर बघतोच ना. बघतो, निघून येतो की नाही जाऊन. तसं देवळात जा. आत नको, तू देव मानत नाहीस का, नको पाया पडू, पण जाऊ दे ना, ते आईचं घर नाही यार, म्हणून जावं. पण परत सांगतो, हा विचार तू मी करतो. मानत नसाल जाऊ नका, पण आईच्या घरी जाऊन घरच फालतोय, आईचे कपडेच फाटके आहेत, आईने खायला पण नाही घातलं, बोलू नका. आईनी तुम्हाला बोलवलेलं नाही. पण मग देवळात जाऊन काय करायचं, म्हणजे उपचार काय करायचे, हे आता नवीन पिढीला सांगण्याची गरज आहे, जर गेलात तुम्ही तर. आता साधा सरळ मुद्दा आहे की कोणी म्हणतं उपचार का करायचे, मूर्तीची पूजा का करायची, हे जे प्रकार काय करायचं पहिले. तर उपचार आम्ही नाही करत असं लोक म्हणतात, कारण ते सिम्बॉल्स आहेत. पण नवीन जनरेशन म्हणते की आम्ही नाही सिम्बॉल्स बिलीव्ह करत, आम्हाला नाही कळत. माझं उलटं म्हणणे धनश्री, एक वेळ तू मी आपल्या वरची पिढी म्हणली की आम्हाला सिम्बॉल कळत नाहीत, आय कॅन अंडरस्टँड. ही जनरेशन कसं आहेस रे तू असं केल्यावर फक्त असं असं करून असं करतं, आय लव्ह यू म्हणल्यावर हे करतं, तर सिम्बॉल कळत नाहीत. आयुष्य चाललंय स्माइलीमध्ये त्यांचं. जी लोक स्माइली जगतायत, आई म्हणली कसा आलाय रे आज भात, कसा झालाय, असं करतायत, व्यक्त होत नाहीयेत. ही जनरेशन पाठवतो, इमोजीवर जगतात ती लोक. आणि दे शुड नॉट क्लेम की आम्हाला सिम्बॉल कळत नाहीत. माझा साधा सरळ मुद्दा आहे, झेब्रा क्रॉसिंग कळते, 3 सिग्नल्स कळतात, आपलं आयुष्य सिम्बॉल आहे. मग रिच्युअल्स करायचे का नाही करायचे, इफ यू बिलीव्ह यू डू, इफ यू डोंट बिलीव्ह डोंट डू. पण साधा सरळ मुद्दा आहे, आता पॉडकास्टला आहे म्हटल्यानंतर तू 10 वेळा आरशात बघून आलीस ना, इथे बसायच्या आधी आपण कसे दिसतोय कॅमेऱ्यात पाहिलंय ना. मी इथे बसल्यावर माझा माज कसा दिसेल हे मी पण फ्रेम मध्ये पाहिलंय की नाही. म्हणजे हे रिच्युअल नाही झाले. मी जेव्हा कोणापुढे व्यक्त होतोय मी माझी काळजी घेतोच ना. फाईन. त्याच्यामुळे रिच्युअल्स असतात. मग ती शक्ती कुठली अभ्यास पाहिजे, तो विष्णू आहे का, तो शंकर आहे का, ती शक्ती आहे का, गणपती सूर्य का, आपले कुठले म्हणजे स्वामी आहेत, संत आहेत, म्हणजे ह्युमन बिंग्स जे होते त्याला मूर्तात्मे म्हणतो आपण, ती लोक आहेत. मग प्रत्येकाचे उपचार विधी ठरलेले असतात. कारण ह्या डिटेल जायला नको, पण शिव म्हणजे आम्ही सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो, विष्णू सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, स्वामी नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ हे मार्ग दाखवणारे दिशादर्शक त्यांना गुरु म्हणतो. हे प्रत्येकाचे स्तर वेगळे आहेत ना, प्रत्येकाचा कार्यकारण भाव वेगळा आहे. मग दॅट वे प्रत्येकाचे उपचार की ज्याला रिच्युअल्स म्हणतात ते वेगळे आहेत. प्रत्येक गोष्टीला कारण आहे ते जाणून घेतलं की उत्तर सापडतात. आपण देवळाच्या रचनेबद्दल बोललो तर बऱ्यापैकी हिंदू मंदिरांच्यात आपण बघतो की प्रणय शिल्प किंवा इरोटिक्स हे मग देवळावर का असतात, पण एवढं का असू नयेत. जितका तुम्ही प्रश्न बिंदास विचारता बुद्धिजीवी लोक की इरोटिक्स तिथे का आहेत, उत्तर दे ना, का असू नयेत. साधा सरळ मुद्दा आहे. असं का वाटत नाही की पण डिवोशन आणि या भावना या वेगळ्या वेगळ्या आहेत. आपण पहिल्यापासून ऐकलंच नाही, तुझाच प्रश्न आहे. तर देऊळ हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे, तत्व पृथ्वी आहे. तिथे तुझं माझं रोजचं जगणंच जर दाखवण्यात येणार असलं तर इरोटिक्सला तुम्ही टॅबो करून ठेवलेलं आहे. का असू नयेत. रोजचा जगण्याचा भाग नाहीये. जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासरे ते सारे विश्व नाशवंत जे म्हणतात, त्याच्यामध्ये शृंगाराला स्थान नाहीये, तो नवरसातला एक रस नाहीये. म्हणजे देऊळ म्हणजे काय ही गोष्ट कळली, ते मॉडेल कशाचं आहे कळलं, त्याचा कार्यकारण भाव काय कळला, तर गोष्टी होणार आहेत. हा प्रश्न जो आता फोन देतो मी, फोन नंबर आहेत गड्स, कर बरं फोन कुठल्याही मोठ्या हिंदी प्रोडक्शन हाऊसला,
तुमची स्टोरी एवढी सुंदर आहे, गाणी एवढी सुंदर आहेत, सगळं छान चाललंय, का हिरोईन भिजते पावसात पांढरे कपडे घालून? आहे प्रश्न विचारू शकता. हिंदू धर्मावर कोणी बोटं खेळवत नाही, आम्हाला कोणी सपोर्ट वाटलेले प्रश्न विचारायचे, तिथे प्रश्न विचारा. का असू नयेत? कारण मंदिर, हेच मला सांगायचा मुद्दा आहे की मंदिर हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे, तुझ्या माझ्या रोजच्या जगण्याचं मॉडेल आहे ते. त्याच्यामुळे फक्त इरोटिक असं नाही, तिथे काही काही मंदिरात विट्टी दांडू खेळताना दाखवलेत, काही ठिकाणी लगोरी दाखवली आहे, काही ठिकाणी गप्पा मारताना दाखवले, काही डान्सेस दाखवलेत. तर त्याच्यामुळे मुद्दा आहे, हरकत काय आहे? काही हे झालं रुटीन, की जर कुमार संभवच कोरलंय का, मेघदूतच कोरलंय का, तर गोष्टी वेगळ्या आहेत, प्रश्नच नाही. खजुराव सारख्या ठिकाणी तर स्त्री आणि पुरुष, त्याला प्रकृती पुरुष म्हणलेत ते, सांख्ययोग म्हणलेत ते. आणि खजुराव सारख्या ठिकाणी तर जिथे इरोटिक्स आहेत, कंदर्या महादेव, ज्या ठिकाणी मोठी इरोटिक्स आहेत, तिथे अंतराळ आणि गाभारा, इथे जिथे इंटरसेक्शन त्यांचे, तिथे बाह्य अंगावर कोरलेत. स्पेस आणि इनर स्पेस खूप वेगळा मुद्दा आहे. देऊळ, काय सांगू तुला की हा प्रश्न याच्यात आला नाही की आपण देऊळ किंवा कला म्हणतो, की ते ग्रॉस सेटल ट्रान्सिडेंट आहे ना, स्थूल सूक्ष्म परा. आपण स्थूलच बघतो. चल, हाऊ टू ॲप्रिशिएट अ पॉडकास्ट, याच्यावर पॉडकास्ट कर. हाऊ टू ॲप्रिशिएट अ सॉन्ग, हाऊ टू ॲप्रिशिएट अ डान्स, हाऊ टू ॲप्रिशिएट आणि कला स्थापत्य. माहिती, आपण फक्त ग्रॉसच बघतो ना ग, त्याच्या मागचा थॉट कोणी पाहिलाय? त्याच्यामुळे झालेले सगळे प्रॉब्लेम्स आहेत. का असू नये? उद्देश काय होता हे महत्त्वाचं. हा प्रश्न आवडेल, तो या पॉडकास्टचा भाग नाही, कारण ते खूप मोठा आहे. उद्देश काय होता? दिस अ फॅन्टॅस्टिक क्वेश्चन. पण का असतात, का नसावीत, हा माझं उत्तर आहे डायरेक्ट. आणि अनेक दंतकथा आहेत, म्हणजे दंतकथा म्हणतेय मी याला, की एक पर्टिक्युलर ड्रेस कोड फॉलो करून आपण देवळात जातो. तर असं काय, म्हणजे भावना महत्वाची आहे ना. आपल्या धर्माने एक मोठी चूक केली असं मला आता वाटतं. लय शिकवलं सगळ्यांना, खूपच शिकवलंय सगळ्यांना. ज्या ठिकाणी काय सांगू तुला, जसं शिकवलं गेलं नाहीये ना, तिथे ते फॉलो करतात. एक पोथी, एक प्रेषित, एक प्रार्थना स्थळ तिथे असतं, तिथे असे भंपक प्रश्न विचारण्याला परवानगी नाहीये. आमच्या हिंदू धर्मांनी मी हिंदू धर्म फॉलो करत नाही असं म्हणणारा सुद्धा आपल्यात घेतलंय सामावून. नास्तिक दर्शनं पण आहेत. तुला नाही संस्कृत कळते का? तुला नाही या गोष्टी वाचता येत का? चल, तुझ्या आईच्या भाषेत सांगतो. म्हणून संस्कृत ग्रंथाचं प्राकृतमध्ये रूपांतर केले गेले प्रत्येक ठिकाणी. हा सेतू हिमाचल, सगळ्यांना कळलंय. ते पण वाचता येत नाहीये का? ठीक आहे, चल मग जे ग्रंथातलं आहे ते नृत्यातनं, रंगातनं, चित्रातनं, नाट्यातनं बाहेर काढलंय त्यांनी. पण दे हॅव सॉट टू इट, की दे हॅव सीन टू इट, की सगळ्यांना कळेल ते काय आहे ते. आज दुर्दैव वाटतंय, आपण कारण नसताना अति शिकवून लोकांना बुद्धिजीवी केले आणि मीच माझ्या धर्मावर प्रश्न विचारायला लागले. हा जो ड्रेस कोडचा प्रश्न आहे, हा माझ्यासाठी अतिशय भंपक आणि किती हाणा पण म्हणजे आम्ही शाणे म्हणणारा प्रश्न आहे की नाही, त्यातला प्रकार आहे. मला एक सांग, घाण बोलतोय, तुझ्याशी बोलत नाही. चल, मला जरी कोणी प्रश्न विचारला की राहुल दादा मी ड्रेस कोड का फॉलो करू इथे देवळात जाताना, माझं डायरेक्ट उत्तर त्याला असं, डायरेक्ट उत्तर आहे, तुझ्या मुलीच्या नातवाच्या लग्न कार्यात, कोणाच्या मुंजीमध्ये, वास्तुशांतीला तू स्विमिंग सूट घालून जातोस का? हसायला कसं आम्ही हसतो ना इंडोलॉजिस्ट. तर उद्या मी डिस्क्याव, तू वैकुंठात आलीस मला शेवटं दर्शन घ्यायला, तू नऊवारी नेसून नथ लावून नट्टापट्टा करून येणारच का? नेल पॉलिश लावून वगैरे? कुठे लिहिलंय का वैकुंठात नटून येऊ नका? पत्रिकेत लिहिले लग्नाला येताना स्विमिंग सूट घालून येऊ नका? तिथे जर मी ड्रेस कोड फॉलो करतो, इथे काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला आमचा देव, आमचा धर्म, आमची देवळं हे फडतूस आहे असंच शिकवलं गेलंय नॅरेटिव्ह 1834 सालापासून, त्या मॅकॉले नंतर. म्हणून बुद्धिजीवी लोक तसंच करतात. शपथ सांगतो, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 5वी ते 10वी मध्ये 5वी अ, 6वी अ, 7वी अ मध्ये पास झालेलो आम्ही लोक आहोत ना, अतिशय बुरसटलेले विचार घेऊन पास झालेले लोक आहोत. आम्ही कामं करायची, IIT मध्ये जायचं, बिझी मेडिकलला जायचं, मोठमोठी कामं करायची. तुम्ही आम्ही इन्कम टॅक्समध्ये त्यांना शिकवायचं आणि ते लोक शांतपणे इज फॉर बेटर फ्युचर, ते जस्ट फ्लाय देअर, ते काम करतात. त्यांना तेच पाहिजे होतं, ते आजही जिंकलेत ना, आम्ही आजही हरतोय. प्रश्न विचारला लागतात, ड्रेस कोड का फॉलो करू? का नाही फॉलो करायचा? ज्या दिवशी तू तुझ्या मुलाच्या लग्नात
स्विमिंग सूट घालून उभी राहशील तर अशी देवळात कशी जा? हेच तर आपल्याला सांगायचंय ना. प्रश्नच नाही. अजून एक मासिक पाळी चालू असताना देवळात जायचं नाही असं खूप लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलं. म्हणजे मी जसं मग अशी जरा गमतीत म्हणलं, मग थोडं रॅश वाटलं असेल कपड्यांबद्दल बोलताना, कारण खूप पोटतिडकीने येतं ते, वैयक्तिक नाही. तर मासिक पाळीसाठी अगं म्हणजे ऑन द कॉन्ट्री तुम्ही थँकफुल पाहिजे आपल्या सनातन धर्माला. तुम्ही सगळे थँकफुल पाहिजे आपल्या सनातन धर्माला. जसं काय म्हटलं, ट्रॅफिक सिग्नलला पोलीस असेल तरच मी सिग्नल पाळतो, या माइंडसेटमध्ये मी आहे. काही गोष्टी करून बघ ग, असं करून चालत नाही. करच ज्या नीती नियम केले जातात. तू डॉक्टर आहेस तर 4 दिवस तुमचे अनहायजेनिक तर आहेच, दॅट इज डिफरंट इश्यू. हायजीन हा विषय वेगळा ठेवू. पूर्वीच्या काळात तुम्ही माना अगर नका मानो, जेव्हा आश्रम व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, तेव्हा डिव्हिजन ऑफ लेबर खूप भारी केलं गेलं होतं. घरातली कामं कोणी कशी करायची, काय कशी करायची, त्यात तुमच्यावर अख्खी जबाबदारी होती. मी वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला टॉन्ट मारतो, मुद्दा वेगळा आहे, पण आवर्जून सांगेन, तुम्ही असाल तर घर आहे बरं का. हा विषय नाही, हा विषय नाहीये, आय कॅन अंडरस्टँड. पण घाण बोलू, घरातल्या पुरुषाला काही झालं ना घर उभं राहतं, पण बाईला काही झालं ना घर कोसळतं. पण तुम्ही कडक आहात आमच्यासाठी, पण तुम्ही स्पायनल कॉर्ड आहात यार, तुम्ही चेहरा नाही आहात. चांगलं वाईट मी म्हणत नाहीये, जे आजपर्यंत आलेलं आहे ते सांगतोय. चेहरा कधीपर्यंत हसतोय, जोपर्यंत कणा ताठ आहे तोपर्यंत. फाईन. तुमच्यावर प्रचंड जबाबदारी आहे. तर घरातली जी कामं तुमची करायची होती पूर्वी, शेणाने सारवणं असेल, साफ करणं असेल, बसून चूल फुंकणं असेल, तुला खूप वाकून उभं राहून कामं करायची, फिजिकल ताकदीची कामं करायची होती. मग अशा वेळी त्या 4 दिवसात तुला विश्रांती मिळालीच पाहिजे. माझ्या दृष्टीने मला म्हणशील तर मासिक पाळी हे आजच्या भाषेत तुमचे स्पेशल लीव्ज आहेत. म्हणजे स्पेशल लीव्ह असते ना, कॅज्युअल लीव्ज आहेत, तुमच्या हक्काच्या लीव्ज आहेत दर महिन्यातल्या. नाही, रिच्युअल्सला पण खूप एनर्जी जाते, प्रचंड एनर्जी जाते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जातं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्हाला शारीरिक विश्रांती मिळावी म्हणून केलेल्या गोष्टी त्या आहेत. बाकी दुसरं काही रिझन नाही, काहीच रिझन नाही, त्याच्यात संबंधच नाही काही, की मी तर बिलीव्ह नाही करत. राईट. आणि मग असंच अजून एक नॉनव्हेज आहे की आदल्या दिवशी खाल्लेलं असतं, दुसऱ्या दिवशी नाही, आता श्रावणी सोमवार आहे, आज नाही खायचं, आज देवळात जायचंय. आपल्याकडे दांभिक लोक खूप आहेत. दांभिक, मराठी मीडियम मधला माणूस आहे मी, खूप दांभिक आहेत. अगं परत सांगितलं ते रिच्युअल्स आहेत ना. हे आता शाळेत परीक्षा नाही का, परीक्षेला जाताना कंपॉस पेटी भरा, पेन्सिलला टोक करून घ्या, एक फाउंटन पेन, एक बॉल पॉइंट पेन, एक पेन्सिल ठेवा, 2 पट्ट्या ठेवा, खोड रबर ठेवा, अजून एक्स्ट्रा कुठेतरी ठेवा आणि मग जा. बरोबर आहे. वर्षभर केलेला अभ्यास मला या 3 तासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करून स्वतःला प्रूव्ह करायचं. बरोबर आहे. दॅट इज परीक्षा. हे सगळे जे पहिले प्रकार झाले, मग बाप्पाच्या पाया पड, आजी आबांच्या पाया पड, आईबाबांच्या पाया पड, अँड देन यू गो फॉर द परीक्षा. हा जो प्रकार होता, हाच मुद्दा येतो की स्वतःला प्रिपेअर करणं येते. हे जे रिच्युअल्स आहेत हे आपण आत्मसात केले. मला सांग बरं, तुझ्या फील्डमध्ये येतोय देऊळ सोडून, का सध्या एवढे काउन्सिलर आणि सायकॅट्रिस्ट लागत आहेत? आजची जनरेशन दे डोंट नो हाऊ टू ऍक्सेप्ट डिफीट. कारण कुठलंही गोष्ट फेस करताना, परीक्षा देताना मला काय तयारी करायला पाहिजे हे शिकवलंच नाहीये. प्री रिक्विजिट्सच माहिती नाही. त्याच्यामुळे आपण देव असेल, देऊळ असेल, हे रिच्युअल्स असतील, आपण सध्या याबद्दल बोलतोय, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या स्वतःला मानसिक तयारी करण्याच्या गोष्टी आहेत. हा परिपाठ आहे ग, ही प्रॅक्टिस आहे. हे केलं की तुला कळतं मी कसा फोकस होणार आहे. माझ्या आवडत्या क्रिकेटमध्ये राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि तिकडे रॉजर फेडरर. अगं पहिल्या क्षणापासून रॉजर फेडरर फोकस असतो. पहिला बॉल पण गावस्कर बरोबर मिडलला बॉल मिडल करतो. ही कारणं काय आहेत? when they come to crease, well prepared. when they come to crease, रॉजर फेडरर जेव्हा सेंटर कोर्टवर येतो तिथपासून इथपर्यंत शांतपणे अभ्यास करून येतो. त्या अभ्यासाला आमच्या धर्मात त्यांनी रिच्युअल म्हटलंय, त्याला तयारी करणं म्हटलंय, त्याला स्वतःची काळजी घ्या म्हटलंय. पण आम्हाला शिकवलं गेलं विचित्र. त्याच्यामुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. आता काही देवळांमध्ये स्त्रियांनी जाणं वर्ज्य असतं, याच्यावरचा काय टेक आहे तुमचा? पुन्हा तेच सांगेन, आपण सगळे बुद्धिजीवी आहोत. वी आर नो वन टू कॉमेंट
परत सांगतो, तू हिंदू आहेस म्हणून हा प्रश्न विचारू शकतेस. तू हिंदू आहेस म्हणून हा प्रश्न विचारू शकतेस. बरोबर आहे. कारण नास्तिक लोक पण आमचे आहेत, चार्वाक पण आमचे आहेत. बरोबर. वेद मानणं वेद न मानणं, नास्तिक नास्तिक, चार्वाक पण माझे आहेत. देव मानत नाहीस तरी माझा आहेस, रिच्युअल करत नाहीस तरी माझी आहेस. बरोबर आहे. आपण सगळ्यांना सर्वसमावेशक घेतलेलं आहे म्हणून हा प्रश्न तू आज विचाराचं धाडस करतेस. एक पोथी एक प्रेषित एक प्रार्थना स्थळवाली तू असतीस तर कुठल्याही धर्मस्थळाबद्दल आता प्रश्न विचारू शकली असतीस का? यू आर जस्ट ब्लाइंडली फॉलोड. बरोबर आहे. आम्हाला धर्माने शिकवल्यामुळे आम्ही प्रश्न विचारायला लागतो. तर देव स्त्री म्हणजे जेंडर म्हणू, काय गोष्टी म्हणू, प्रत्येक देव हा प्रकार जर कळला तो वेगळा पॉडकास्ट होईल. ती ऊर्जा म्हणजे काय वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो त्याचा. ते ऊर्जेचे होणारे प्लसेस मायनसेस खूप वेगळे असू शकतात काही काही ठिकाणचे. हा जो मुद्दा आहे. रिच्युअल्स वेगळे असू शकतात, स्थान महात्म्य वेगळं असू शकतं. मला एक सांग, तू आयुर्वेदवाली आहेस, प्रत्येकाला तुळस खाऊन फायदा होणार आहे का? आमच्या ॲलोपॅथीत क्रोसिनची पण ॲलर्जी असणारे लोक पाहिले तुम्ही. ओके. मग सगळ्यांना सगळ्या ऊर्जा भावतील असा विषय काय? आणि काही ठिकाणी का विज्ञान पाहिजे? तुम्ही का नाही श्रद्धा ठेवत? का नाही ठेवत श्रद्धा? प्रत्येक ठिकाणी चिकित्सक होऊन खीस काढलाच पाहिजे का? ते काढतायत का? आणि ज्याने तुला सांगितलं तुझा धर्म असा आहे, काय बायका मला सोडत नाहीत, हे सोडत नाही, जे काय असतील, विथ ड्यू रिस्पेक्ट ओपन बोलतोय, ओपन सांगतोय आणि हे पण सांगतोय, हे एडिट न करता ठेव की ही मतं माझी आहेत, ही मतं माझी आहेत. जे काय कोणाला बोलायचं ते मला बोला. हे का सांगतो? माझी मत आहे, राहुल देशपांडेची मत आहे. यू आर आस्किंग द क्वेश्चन्स. माझं क्लीन मत आहे. ज्यांनी मला सांगितलं ना तुझा देव फालतू आहे, तू बायकांना सोडत नाही का? ओ, तो देवाला भीती वाटते का? ओ, माझा देवगिरी गोड आहे बघ, जाऊ नको देवाला, तुझा देव फालतू, तुझा देव हे, तुझा देव ते सगळे त्यांच्या देवाला प्रामाणिकपणे जातात. रविवारी पार्किंग फुल असतं कुठल्या चर्चच्या बाहेर, शुक्रवारी मशिदीच्या बाहेर पार्किंग फुल आहे. ही फॅक्ट आहे की नाही? मग ज्यांनी मला शिकवलं तुझा देव फालतोय, पूजा करू नको रे, काय करता पूजा करून, काय मिळतं बे, कुछ नाही मिळत, देव तुझा असा आहे तसा आहे. तुम्ही स्वतःचा देव सोडलाय का? तरी डोळे उघडत नाहीत. कारण आपल्याला आपल्याच आई बापांवर विश्वास नाही. हा जो मुद्दा आहे. कारण आजही मी फेक नॅरेटिव्हच वाचतो आणि त्यातच बसतो, त्यातून बाहेरच आपण यायला तयार नाही आता. त्याच्यामुळे काही ठिकाणी जे रिच्युअल्स असतात त्यात वी आर नो वन टू कॉमेंट. हे तू देवळाचं बोलतेस. मी रामचंद्रांवर बोलताना सुद्धा सांगतो की रामचंद्र नवरा पती म्हणून कसे होते हे तुम्ही बायकांनी 2025 सालचे रूल त्रेतायुगात लावायचे नसतात. 10 राजकन्यातली एक युवराज्ञी बनते, 4 राजकुमारातला एक युवराज बनतो. डोक्यावर अभिषेक झाल्यानंतर ती वामांगी नसते, ती उजवीकडे बसते. तर त्यांची ड्युटी माहितीच ना का? आजच्या जर मुलांना विचारलंस की बाजीराव मस्तानी पिक्चर पाहिजे, बाजीराव मस्तानी कोण होते, काश्मीर पाहिलंस का? हो, ती मस्तानी बरोबर पिंगा खेळणारी, असंच म्हणणार आहे. नवीन जनरेशन गावस्कर माहितीये का? हो, तो कॉमेंट्री करणारा. नथिंग रॉंग. सांगायचं काय आहे, आपण लोकांपुढे काय देतोय हे आपलं कर्तव्य आहे. काही ठिकाणी विज्ञान सोडणं. माऊलीचीच ओवी आहे, ज्ञानेश्वरांची ओवी आहे, 18व्या अध्यायातली ओवी आहे. ते क्लीन त्यांनी सांगितलेलं आहे की रजतम सत, ते 3 गुणांनी अंकित आहे. जे दिसतं की नाही त्याला विज्ञान लावा. भौतिक अ उ म, अ पासून पृथ्वी, उ पासून पाणी, म पासून तेज. पण अर्धन चंद्र जे वायू आणि अवकाश दिसत नाही तिथे अध्यात्म आणा म्हणतात. आणि हे आम्ही म्हणलं की आवडत नाही तुम्हाला, कारण आम्ही हिंदू धर्माबद्दल बोलतो. हे जेव्हा तुम्ही अगदी काय म्हणतात शिट्ट्या मारत कुठे टाय वाजवला ही लोक, तू असं म्हणत नाहीस. मला असे दुतोंडी लोकांचा त्रास येतो. वी डोंट बिलीव्ह दिस, वी डोंट बिलीव्ह. हे गाणं सिर्फ हे सास हे रुह से महसूस करो, हे चालतं ना? ते काय वेगळं म्हणतात, हातों से छूके से रिश्तों का इल्जाम न दो. वा, हे लिहितात साहेब तेव्हा चालतं, शब्दांच्या पलीकडे. ऍब्सोल्युटली. आणि जेव्हा आपण खूप असं एकत्र येऊन काहीतरी काम करतो, शिवशक्ती समावेशन, या गोष्टी होणार आहेत ना. काही ठिकाणी विज्ञान बाजूला ठेवून श्रद्धेला पुढे ठेवा ना, जगू दे ना. प्रत्येक वेळी आईला काय विचार, आई खरंच माया का, खरंच माया आहे का? नको ना, सोडून दे ना. कारण ज्या ज्या देवळात स्त्रियांना, ज्या ज्या काही मंडळींना जायला परवानगी नसेल, मी ते वर्ण आश्रम जातीबद्दल बोलत नाहीये, मी फक्त जेंडर बद्दल बोलतोय. ओके, मनापासून सांगतो जेंडर बद्दल. तू अभ्यास कर ना, आयुर्वेदवाली तू आहेस.
आपण रोज दिवे लागण्याचा दिवा का लावतो? कधी सिम्बॉलचं बोललो आपण, बोलू त्याच्यात. ओके, बटन दाबून अशा दिव्याने फरक पडत नाही. हायली रिड्युसिंग फ्लेम का पाहिजे? प्रत्येकाला विचार आहेत, कारण आहेत. कोणी म्हणत जायचं नाही, मी जाणार, हे करायच्या आधी का नसेल बरे, त्याच्यावर अभ्यास कर. पुण्यात राहतेस, भांडार इन्स्टिट्यूटला जा, लक्षावधी पुस्तक आहेत. डेक्कन कॉलेजला जा, लक्षावधी पुस्तक आहेत. वाचा, अभ्यास करा, ट्राय टू अंडरस्टँड समथिंग. प्रत्येकाला कारण सापडतील. पण मला सगळं T20 झालं ना, आता रेडीमेड नवनीत गाईड पाहिजे, रेफरन्स बुक्स कोणाला नकोत, हा जो मुद्दा आहे. हो, तेच सोप्या पद्धतीने लोकांना उत्तरं मिळावी म्हणून सोपं एकच असतं, अभ्यास करा. देवळात जाताना स्नान करूनच गेलं पाहिजे, ही पण एक दंतकथा आहे. तर याच्याबद्दल काय म्हणजे? खूप छान प्रश्न आहे का तुझा. मी दंतकथा नाही म्हणणार त्याला. जराशी का दंतकथा म्हणायची? पुढं सांगितली तयारी आहे ना ग. देवळात कोणाला भेटायला जातोय म्हणलं मी? कॉस्मॉसमध्ये जातोय. आत कोण बसलंय? माझ्या आईच्या गर्भाच्या आत जातोय, माझ्या आईला भेटायला जातोय. ओके, मला एक सांग, इथे आता मला पॉडकास्टला मी तू बोलवलंस, मी आंघोळ न करता, दाढी न करता कसाही आलो कशाला आलो असतो, चाललं असतं का? नाही. मला पाठमोर बसवलं असतंच ना पॉडकास्ट केला असताच, कारण बाकी सगळं लोक आलेत. हो की नाही? त्याच्यावर लक्षात ठेवलं, परीक्षेला जाताना युनिफॉर्म घालून जातेस की नाही? शाळा कॉलेजमध्ये ओके, युनिफॉर्म मध्ये शाई सांडली असली, आपण शर्ट बदलून जातो की नाही? सर दॅट वे देवळात जाणं हे अतिशय पावित्र्याचं काम आहे. कारण यू आर गोइंग टू मीट सम एनर्जी, एका ऊर्जेला आपण भेटायला जातोय. हा कन्सेप्ट असल्यामुळे तुम्ही शुचिरभूत होऊन जावा, ही पहिली प्री रिक्विजिट. याच्या पल्ल्याड काही नाही. जर प्री रिक्विजिट तू आंघोळ न करता गेलीस तरी आई तुला पदराशी घेणार नाही का? घेणारच आहे. तू दमून भागून गेली, चिखलात म्हणून जर आईच्या मायात बसलीस की आहे, आई डोक्यावर हात फिरवणारच आहे, जमली का धनू असं म्हणणारच आहे. पण छान नटून थटून आल्यावर कौतुक पण करेल नंतर की ओके धनू ये. देव कधीच नाही म्हणणार नाही. तुलाच नंतर वाटतं की नाही, मी अजून फ्रेश असतो तर आवडे कम्युनिकेटेड इज फार बेटर. त्याच्यामुळे जाताना तसं मगाशी म्हणलं, कंपोस्ट पेटी भरण्याचं उदाहरण माझं जे आहे कायमस्वरूपी, तसं आहे की आंघोळ करणे, सुचिरभूत होणे असेल तर अष्टगंध किंवा बुक्का, म्हणजे मी प्रिफर करतो, मी लावतो, ते करून जाणे. हे स्वतःला तयारी करून ज्या गोष्टी आहेत. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या ऊर्जेला भेटायला जाताय, तुमच्या मूळ स्रोताला भेटायला जाताय, किंवा तुम्ही मम्माला भेटायला जाताय, नटून छान वाटतं तिला, पण नाही गेलात तरी काय फरक काहीच पडणार नाहीये. फरक पडतो रिच्युअल्स करताना. तुझा काही उपचार करणार असलास तर मात्र गोष्टी फॉलो करा, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे फक्त क्रिकेटची मॅच बघायला कसा जाईन मी, हे करत जाईन, पण मी जर फास्ट बॉलिंग खेळणार असेल लेदर बॉलवर तर पॅड, सेंटर गार्ड, हेल्मेट घालीन. हा साधा सरळ मुद्दा आहे. त्याला मी रिच्युअल्स किंवा उपचार म्हणतोय. इफ मी त्या गेमचा पार्ट असेल तर मी हेल्मेट पण घालीन, पॅड घालीन, सेंटर गार्ड घालीन, सगळे हँड गार्ड घालीन आणि जाईन. तसं तू देवळात जाऊन जर काही रिच्युअल्स करणार असलीस, आपल्याकडे साधा मुद्दा बघ ना ग. आता माझ्या फील्डमध्ये पिडियाट्रिक डेंटिस्ट साधा हलणारा दात जरी काढणार असेल आणि पेशंटला काही आजार असेल, मोठा नाव नको गेला, मोठा आजार, तर मला वेदर दॅट पेशंट इज फिट फॉर दॅट एक्स्ट्रॅक्शन हे बघायला लागतं ना. एक फिजिकल फिटनेस लागतो ना. तसं देवळात जाताना एक रिलिजियस, एक स्पिरिच्युअल, एक सटल लेवलवरचा एक आपला फिटनेस आहे का, नितळता आहे का, हे बघण्यासाठी त्या गोष्टी आहेत. त्याच्या पलीकडे काही नाही. अनेक धर्मांमध्ये मूर्तीपूजा वर्ज्य आहे, पण आपल्या धर्मात मूर्तीपूजेला अनन्यसाधारण महत्व, म्हणजे प्रत्येक याला मूर्ती ही समोर असते आपल्या. तर याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? मूर्तीपूजा का करतो? कुठल्या धर्मात मूर्तीपूजा वर्ज्य? अनेक धर्मात मी जिथे पाहिलं तिथे काहीतरी आहे, त्याच्यावर लोक चादर घालतायत, दगड पण मारतात कशाला तरी, तिथे जाऊन कन्फेस करतायत, कुठं रडतंय, समोर काहीतरी लागतं. दिसणारी गोष्ट प्रत्येक धर्मात आहे. कोणी सांगितलं? हा, उपचार वेगळे असतील, रिच्युअल वेगळे असतील, प्रत्येक धर्मात दिसणारं समोर काहीतरी आहे. फाईन. जे निराकार निरामय आहे ते साधक होतात. सगळ्यांना आणण्यासाठी समोर दिसणारं काहीतरी लागतंच. उलट माझा हिंदू धर्म इतका सुंदर आहे, एक लक्षात ठेव, इतर धर्मात ते प्रेषित आहेत, संप्रदाय आहेत. ते कोणीतरी जन्मलंय, त्यांचा स्कूल ऑफ थॉट पाहिलाय, मग त्याने त्याचे मॅन्युअल्स लिहिले आहेत आणि त्यांनी तो धर्म म्हणून जगाला शिकवलाय. तुझ्या माझ्या हिंदू धर्मात तो अपौरुषेय आहे. जगण्याच्या प्रवाहालाच हिंदू धर्म म्हटलं गेलं. सनातन म्हणजे काय? बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे, कुठला नुसता वृक्ष, कुठली तरी एखाद्या दगड किंवा कुठला तरी संत प्रेषित
याला ठेवण्यापेक्षा, कुठल्या रंगाला देव म्हणण्यापेक्षा, किंवा कुठल्या एका पर्णाला देव म्हणण्यापेक्षा, कुठल्या फुलाला देव म्हणण्यापेक्षा, मला आवडतं ना टू कम्युनिकेट विथ इट. तुझ्याशी बोलायला आवडतं ना मला, म्हणून मी त्या ऊर्जेला आकार दिला ग. हिंदू धर्म 3 गोष्टींना देव म्हणतोय. एक म्हणजे एनर्जी, ऊर्जा, दुसरी म्हणजे व्हायब्रेशन्स, स्पंदन, आणि तिसरी म्हणतात फ्रिक्वेन्सी. म्हणजे ऊर्जा, एनर्जी, व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी, याला देव म्हणलंय मी. सगळे ज्ञानेश्वर माऊली आहेत का? त्यांना कळलं देव कसा आहे. बसलेत, साधना करतायत आणि काय सुचतंय, लिहितायत, अवचिता परिमळू. हा हा, आणि मी उसा बसलो, अचानक कुठनं सुवास आला, क्या बात आहे, तो आला वाटतं. हे त्यांना कळतं, ते तुला मला कळतं का? म्हणून आपण त्या निसर्गातल्या शक्तींना आकार दिला. मग आकार कुठला दिला? तर ज्याच्याशी मला कम्युनिकेट करता येईल. त्याला डोळे असतील, त्याला दात असतील, चेहरे असतील, तो ऐकेल माझं, माझ्याशी गप्पा मारेल, माझ्यावर फुगडी खेळेल, माझ्यावर दळण दळून देईल, माझ्याबरोबर रास क्रीडा खेळायला येईल, मला सपोर्ट करेल, मला कुशीत घेऊन झोपेल, तो निजवेल, तो काय पाहिजेत हे घेऊन भराभरात देईल काहीतरी. म्हणून त्याला मनुष्य रूप दिलं, आम्ही त्याला मूर्ती केली. पण मग आपल्या धर्मात देवाला अनेक, म्हणजे एकापेक्षा जास्त मुख, तोंड असतात, किंवा 2 पेक्षा जास्त हात असतात. क्या बात आहे. याच्या मागे काय कारण आहे मग? हा, याच्या मागे कारण कसं तुला सांगतो, परत आवडेल. विल बी व्हेरी मच प्राऊड, गर्व वाटतो मला मी सनातनी असण्याचा. 1834 साली मॅकॉले नावाच्या काकांनी, ब्रिटिशर्सनी, आपली एज्युकेशन सिस्टीम लिहिली. ते जास्त बोलत नाही. त्यात त्यांनी सांगितलं, त्या काळात बघ, म्हणजे हे थोडं वेगळं होईल पण माहितीच पाहिजे, त्या काळात 2 राजभाषा होत्या भारतवर्षात. हे मी बोलतोय 1818 साली पेशवाई बुडली, 1812 साली माझा कालिंजर किल्ला बुडला, आणि 1818 पासून ईस्ट इंडिया कंपनी स्टार्टेड रुलिंग. फाईन. 16 वर्ष साहेबांनी फक्त अभ्यास केला. 1834 साली मॅकॉले साहेबांनी, हे गव्हर्नमेंट गॅझेट आहे, तुला कुठे मिळू शकेल गुगलवर, त्यांनी सांगितलं की इंडियामध्ये भारतवर्षात 2 भाषा राजभाषा आहेत. वायव्य म्हणजे आता पाकिस्तान, अफगाणिस्तान जे भाग आहेत, वायव्यातली लोक पर्शियन बोलतात, दे स्पीक पर्शियन, आणि बाकी पॅन इंडिया संस्कृत. पुढचं ऐका, हे आपण बुद्धिजीवी लोक वाचत नाहीत. त्यांनी सांगितलं, हे स्नातकांनो, म्हणजे ग्रॅज्युएट्स, स्नातक म्हणजे डिग्री, तू आयुर्वेदवाली आहेस, आपण स्नातक ग्रहण असतो, की हे ग्रॅज्युएट्स तुम्हाला 2 वर्ष दिली, 2 वर्षांनी पर्शियन आणि संस्कृत मधल्या डिग्रीज डिरेकग्नाइज होतील. द लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन शुड बी ओनली इंग्लिश. आणि मग त्यांच्या राज्यांनी विचारलं की अरे बाबा, मग आपल्यालाच खर्च वाढेल ना, त्यांना शिकवायला लागेल इंग्लिश, आपल्यालाच खर्च वाढेल, शाळा कॉलेज तयार करायला लागतील. उत्तर ऐक काय त्यांचं. त्यांनी सांगितलंय, आजपर्यंत भारतवर्षावर असंख्य आक्रमण झालेली आहेत, पण फक्त फिजिकल मारलंय ग. आपल्या आईला लुटलंय, बायकोला लुटलंय, बापाला नागडं करून मारलंय, लटकून ठेवले बाहेर, पण त्याच्या मेंदूशी कोणी खेळलेलं नाहीये. म्हणून प्रत्येक ठिकाणी राणा प्रताप आहे, कधी शिवाजी महाराज आहे, प्रत्येक ठिकाणी कोणतरी लिंग उभा राहत आहे खणखणीत. ते जे वीर्य शिल्लक ठेवले त्यांनी, कारण विचारशक्ती. पुढचं स्टेटमेंट आहे त्यांचं, काय भारी स्टेटमेंट आहे. आजपर्यंत दे शुड रीड व्हॉट वी वॉन्ट देम टू रीड. आपल्याला जे पाहिजे तेच त्यांनी वाचलं पाहिजे. हे स्टेटमेंट मॅकॉलेचं आहे. तिथपासून आपला मेंदू आजही गहाण पडलेलाच आहे. मला गणित चांगलं का येत नाही, मी गणितात ढ का आहे, तर राहुल देशपांडेला 29चा पाढा वर्गात उभारून म्हणता आला नाही. हे मॅकॉलेचं आहे सगळं साधना मार्ग. आणि त्याची स्टेटमेंट्स आहेत, मोठ्या माणसाची नावं घेत नाही मी, स्टेटमेंट्स आहेत की इंडियन्स हे रानटी लोक आहेत म्हणले. मोठा आहे बरं का, मोठी लोक आहेत, मी बोलतोय त्यांच्याबद्दल. बिग फिलॉसॉफर्स, ब्रिटिश आणि जर्मन, ऑल सगळे नॅरेटिव्ह असते, फेक नॅरेटिव्ह असतात ग. त्यांनी काय लिहिलं माहिती आहे का, इंडियन्स थोडेसे राक्षसी आहेत का, बिकॉज दे वर्शिप मॉन्स्टर्स. ते पूजा करतात राक्षसांची, बेताळांची. का? कारण त्यांच्या देवाला 1हून जास्त डोके आहेत, त्यांच्या देवाला 2हून जास्त हात आहेत. आता गंमत बघ, मी कोट करतोय मार्कंडेय पुराण, मी कोट करतोय देवी महात्म्य. तर वर्णन कसं आपली महिषासूर मर्दिनी, तो महिषासूर आहे ना, राक्षस, लगेच नको, राक्षस आहे तो. काळवीट बोलून जातो, काळवीट, लांब लचक शिंग आहेत त्याची, पुढे विष लावले, भोसकत चाललाय. वर्णन इतकं भारी आहे की ती अशी आलीड आसन करते, एक पाय पुढे असं बाण मारते, आकरण कानापर्यंत ओढतीये, आणि त्याच्यामध्ये ठप गेला तो. मग तो लगेच सर्प बनून येतो. मग ती पाय वेगळ्या करून अशी उभी राहते, इथे मेस आहे, हातात वेगळ्या प्रकारे सापाशी लढण्याचा,
उजवीकडे डुलते त्याला पकडणं. तो हत्ती बनतो. पुन्हा संस्कृत बघ, संस्कृतमध्ये नाग इज यूज फॉर बोथ, हत्ती ॲज वेल एज सर्प, बरोबर. तो एलिफंट बनतो. ही अशी उभी, इथे ढाल येते, हातात खडग येतं, ती अशी बनते, हत्ती सोंड कापते, आणि सगळ्यात शेवटी असं महिषासुर मारते. की माझ्या एका शक्तीने 4 डेमन्सना, 4 राक्षसांना 4 वेगळ्या शस्त्रांनी मारलेलं आहे. ते माझ्या पूर्वजांनी बी प्राऊड एका फ्रेम मध्ये आणून ठेवले सगळ्यांना. क्या बात आहे. की अष्टभुजा म्हणजे काय, की ह्या शक्तीने 4 राक्षसांना एका फ्रेम मध्ये आणून ठेवलंय. कंबोडिया मला आवडतं, प्रचंड आवडतं. प्रचंड म्हणजे प्रचंड. तुळशीचं पान आहे आयुष्यातलं माझ्या, कंबोडिया आहे. मात्र तिथे एक एपिसोड सांगण्यासाठी 50-50, 90-90 मीटरचे पॅनल्स असतात. आमच्या पूर्वजांनी हे अख्खं पॅनल एका फ्रेम मध्ये ठेवलंय. तिला आम्ही अष्टभुजा म्हणतो. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, राजसपणे, तामसपणे, सात्विकपणे, जो जे वांछिल तो ते लावू, हा प्रकार आहे. अरे वा. म्हणजे आमच्या लोकांनी पुन्हा इट्स वर्ल्ड ऑफ सिम्बॉल्स. त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही देवाला, तुला पण सांगतोय, तुम्हाला पण सांगतोय, हात जोडून सांगतोय, भेटशील त्यांना सांग, माझ्या कुठल्याही देवाला एकापेक्षा जास्त डोकी नाहीत, कुठल्याही देवाला 2 पेक्षा जास्त हात नाहीत. त्यांनी काय काय करून ठेवलंय एका फ्रेम मध्ये ठेवायचा प्रयत्न आहे. ते तुमच्यापर्यंत येऊनच नाही दिलं. हे खरं एनलाइटनमेंट आहे. येऊनच दिलेलं नाहीये. देव म्हणजे काय, एनर्जी. मग कोणी म्हणतं मी आकारात प्रश्न बघायचा होता, मूर्तीपूजा का, मग मूर्तीपूजा का, मग कळतं. तर मी खेळतो, रडतो. आणि मगाशी आपण जे बोललो तिथे आवर्जून सांगेन, जिथे हा देव नाहीये तिथे प्रेषित आहेत. आपण ज्याला संत म्हणतो, आत्ता आपले प्रवर्तक म्हणतो, फाईन. मी कन्फ्युज करतोय कुठेतरी, मी कुठेतरी जाऊन कोणापुढे रडतोय, कुठल्या तरी धर्मगुरू पुढे. मला सांग, गॅरंटी काय ग मला तो धर्मगुरू किंवा जिथे मी कन्फ्युज करतोय ते खरंच देवाचा अंश आहे, ही गॅरंटी आहे तुला? कन्फ्युज करताना त्यातून गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाहीत का पुढे? अगदीच. आत्ता आपल्या आणता पुढे, हे बाबांनी असं केलं, स्वामींनी असं केलं, महाराजांनी असं केलं, तिकडे झालेले नाहीयेत, त्या बाहेर आणल्या जात नाहीत. तर मुद्दा असा असतो दुसरा, इथे माझ्या धर्माने काय केलंय, तुला मोकळं व्हायचंय का? अरे हो ना, कशाला माणसा पुढे मोकळं होतोस? त्यातून पुढे काहीतरी गोंधळ होऊ शकतो की नाही, थोडंसं शेडी होऊ शकेल की नाही. मग कोणापुढे व्यक्त हो, तर ऊर्जेपुढे व्यक्त हो. कोणापुढे? विष्णू पुढे हो, कृष्णा पुढे हो, शंकरा पुढे हो. इतकी काळजी माझ्या सनातन धर्माने घेतली की तुला व्यक्त व्हायचंय का, मूर्ती पुढे व्यक्त हो. कारण मूर्ती काय आहे, इट्स अ सिम्बॉल ऑफ समथिंग. ती ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुझ्याशी प्रतारणा नाही करणार आहे. माऊली मला पोटाशी घ्या म्हणल्यावर फक्त जा आणि बस ना आळंदीला जाऊन, जा आणि बस ना नेवासाला जाऊन, जा आणि बस ना तिरुपती पुढे. आपण ती काळजी घेतली. म्हणजे मला उलटं वाटतं की आपण शिकवलं पण आहे सनातन धर्मातलं, अर्थ पण सांगितलाय, मात्र व्यक्त होताना कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून निराकार ऊर्जेपुढेच मला व्यक्त व्हायला सांगितलंय. अजून काय प्रोटेक्शन पाहिजे? आता देव सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, मग तरी पण आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला का जातो? घरी बसूनच पाय पडावं. आपल्या मानसिकतेचा लसावी आपल्या पूर्वजांना कळलाय. एलसीएम लसावी पण माहिती. हा, त्यांना एवढंच कळतं, हे त्यांना कळलेलं आहे त्या काळात. ओके, प्रत्येक जण निर्गुण निराकार करणारे नाहीयेत, हा पहिला मुद्दा. ओके, प्रत्येकाला समोर लागतं ना कोणतरी, हा मुद्दा. आता आवर्जून सांगेन, माझं उदाहरण तुला आवड ना, आपण वेगळ्या विषयावर बोललो होतो. एकदा रेडिओ लावला मी, रेडिओ बँडविड्थ, एक बँडविड्थ आहे, पुणे स्टेशन, अरुण जाते गातायत, शुक्रतारा, आहा अनेकांना आवडतं. मुंबई लाव, लताबाई गातायत, हो हो सिर्फ आहे, असं आहे. विविध भारती लाव, सोनू निगम गातोय, मला लताबाई पाहिजे, मी फक्त मुंबई स्टेशन लावलं. तर कॅन यू से की इथे अरुण दात्यांचा, सोनूचा आवाज नाही आकाशात? माझ्या बँडविड्थ मध्ये माझी फ्रिक्वेन्सी फक्त लताबाईंना अट्रॅक्ट करते, कारण माझ्या बँडविड्थ मध्ये तीच फ्रिक्वेन्सी आता मॅच होतीये, लताबाईच व्यक्त होत आहेत आता, कारण ते मुंबई स्टेशन आहे, विविध भारती. मी उदाहरण सांगतो की दॅट वे त्या त्या ठिकाणी, त्या त्या स्थानी ती एनर्जी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे ना. लताबाईंचा आवाज सर्वत्र आहे, सोनूचा आवाज सर्वत्र आहे, बिमसन जोशींचा आवाज सर्वत्र आहे, पण तो जेव्हा एका व्हायब्रेशननी असं एकत्र येईल, एका फ्रिक्वेन्सीवरती येईल, पण माझ्या बँडविड्थ तेवढी पाहिजे माझ्या शरीराची, त्याला साधना म्हणतो आपण. हे प्रत्येकाला जमणार आहे का? नाही. मग लसावी काय काढला,
त्यातल्या त्यात हे स्थान आहे. इथे आल्यावर ही ऊर्जा इथे एकवटून येते, इथे या. राईट. असे अभ्यास आहेत. मग ती स्थान का, हा वेगळा पॉडकास्ट होईल की शिवाचं देऊळ कुठे पाहिजे, विष्णूचं कुठे पाहिजे, शक्तीचं अजून वेगळा अभ्यास आहे. त्याची माती कुठली पाहिजे, पाणी किती लांब पाहिजे, एव्हरीथिंग इज रिटन. त्याचा अभ्यास पूर्ण वेगळा आहे. दगड जे निवडतात, मातीचे दगडात सुद्धा मेल फिमेल प्रकार आहेत, नरमादी प्रकार, खूप वेगळे प्रकार आहेत अगं त्याच्यात. वाटतं तेवढं आलं मनात बांधलं असं काही नाहीये. आणि परत मगाशी म्हणलं, एका तीर्थक्षेत्राला जायचंय म्हटल्यानंतर तू तयारी करत नाहीस. मानसिक किती छान होते. आज इथे पॉडकास्ट यायचे, मी कालचं काम पूर्ण करू, सगळे पेशंट मॅनेज करू, दुपारनंतर काम करू. आय प्रिपेअर माय सेल्फ. मी मनापासून विचार करतो काय करूया, 4 गोष्टी वाचल्या जातात, मग उत्साहाने मी येतो. तसं मी या तीर्थक्षेत्राला जातोय, आय प्रिपेअर माय सेल्फ. हा सर्व अभ्यासच आहे. कारण तेणे मुक्तिचारी साधी यायला प्रकार तिथे असू शकेल असं मला वाटतं. म्हणून त्याला आपण म्हणतो स्थान महात्म्य. राईट. म्हणून शब्द काय, तीर्थाचा अर्थ काय, तीर्थ, तृ तरयती सा, म्हणजे आपणहून सहजपणे तरून जाता येतं ते. पण थोडं उथळ पाणी कुठे असेल, छोटासा घाट असेल तर आपण तीर्थ म्हणतो. कॉमन मॅन कॅन रिच. गिरनार वगैरे प्रकार वेगळे साधना मार्गातले, पण रुटीन तीर्थक्षेत्र जी आहेत ती तुझ्या रिच मधली असतात. पण त्या ठिकाणी तिथे फ्रिक्वेन्सी, तिथे एनर्जी आहे ना, का नाही. देव सर्वव्यापी आहेच आहे. हवा सगळीकडेच आहे, ओके, वादळ वार भूम 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 सगळीकडेच आहे. पण पवनचक्की घेऊन फिरते तेव्हा ते वादळ वारं काहीतरी वेगळं होतं, त्यातून एनर्जी तयार होते, त्यातून वीज निर्मिती होते. पण माझ्यासारखी तुझ्यासारखी माणसं सुजलॉनमध्ये सुखी राहतात. हा जो वेगळा मुद्दा आला, अतिशय कलियुगाबद्दल बोलतो मी त्याच्यात. पण त्याच्यामुळे सांगणं काय, सर्वव्यापी आहेत गोष्टी, पण त्या कंट्रोल केल्यानंतर त्या वी कॅन युटिलाइज दॅट फॉर. आपण बोललो की देऊळ आणि मूर्तीशास्त्र हे एक रूपकांचं जग आहे. थोडस याच्यावर एक एक्सप्लेनेशन होय, टच करून गेलो जस्ट आपण. मग रूपकांचं जग रूपकच आहे ना ग, की देऊळ म्हणजे काय, तर पृथ्वी आकाश स्वर्ग म्हणला आपण. ओके, मूर्ती जेव्हा मगाशी अष्टभुजेबद्दल बोललो आपण, तर एव्हरीथिंग इज सिम्बॉल्स. एव्हरीथिंग इज सिम्बॉल. आपल्या हिंदू धर्मात काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्यात की पिंडी ते ब्रह्मांडी. तू जास्त छान बोलशील कारण तू आयुर्वेदवाली आहेस बाबा, की तुझं माझं शरीर इज मेडअप ऑफ पृथ्वी आकाश, पृथ्वी आप तेज वायू आकाश. दॅट्स फाईन. मेडअप ऑफ 5 एलिमेंट्स. माणूस गेल्यावर काय लिहितात चांगले पत्रकार, त्याचं शरीर पंचतत्वात विलीन झाले. बरोबर आहे. अगेन वी गो बॅक टू द एलिमेंट्स. फाईन. आता लक्षात ठेव, वरचे जे व्हायब्रेशन्स आहेत आकाशातली तेच इथे असणार आहेत. ते आपण एकत्र रिलेट करत बसणार आहोत. हा जो प्रकार आहे. मग जेव्हा तुला कळतं की तू वेगळी नसून अख्ख्या कॉस्मॉसचाच एक या फिजिकल रूपातला भाग तू आहेस, तू आणि ब्रह्मांड वेगळं राहतच नाही ना ग. ब्रह्मांड तू पण वेगळं राहत नाहीस. मग मी ब्रह्मांडाला बघीन कसा, मग मी गंधातून, शब्दातून, रसातून, रूपातून, स्पर्शातून बघीन. त्याला आपण तन्मात्रा म्हणतो. ते 5 भूतं कशी व्यक्त होतील त्याबद्दल बोलतोय. आणि त्याच्यामुळे मग या गोष्टी एक एक घडत जातात. मग कोणी मग सिम्बॉल्स मध्ये सगळं सिम्बॉलिझम आहे सगळे. आता साधा प्रश्न बघ, तुला विचारलं की अगं धनू ताई मला इथून मुंबई किती लांब आहे, तू उत्तर सांगशील 4 तास. किलोमीटर किंवा 4 तास सांगतात. आपण मुंबई किती लांब आहे, 3 तास. आय डू ऍक्सेप्ट दॅट. पण जो पहिलं उत्तर बरोबर आहे, कारण तू डॉक्टर आहेस, तू बुद्धिजीवी आहेस. उत्तर हॅज टू बी इन किलोमीटर्स. मुंबई किती लांब आहे, 3 तास. मी ऍक्सेप्ट करतो, पण आन्सर उडवेल 150 किलोमीटर. हा जो प्रकार टाइम आणि स्पेस, हाच प्रकार आहे. सिम्बॉल्स, लाल दिवा थांब म्हणतो, हिरवा दिवा जा म्हणतो. मला वाटतं आपण सगळे ना त्या मधल्या पिवळ्या दिव्यावर अडकलो असतं. तर आपण सायकोलॉजी कॉग्निशन म्हणतो की लालला डायरेक्ट भाषा आहे स्टॉप, ते एक पोथी एक प्रेशरवाले. हिरव्याला भाषा आहे गो, ते काहीच नाही, की लगाम नाही, काहीच नाही, विदाउट गिअरची गाडी आहे. आम्ही पिवळ्या सिग्नलवाले आहोत की आम्हाला आमच्या धर्मानी शिकवलं पण आहे, आम्हाला धर्माने विचार करायला परवानगी पण दिली, आम्हाला आमच्या धर्मानी धर्म मानत नाही हे सांगायला परवानगी दिली. आणि तुम्हाला समोर बघतेस पोलीस आहे का, पडणार आहे का, फाईल CCTV आहेत का, इथे आपण अडकलोय. त्याच्यामुळे माझं क्लीन म्हणणं आहे की असाच काहीसा प्रकार आहे. पल्ल्याड नाही. तुम्ही किंवा इतर कोणी देव पाहिलाय का नक्की? वा, हे म्हणजे क्या बात आहे. मला इतर कोणाचं माहिती नाही, कारण मी कधीच कार्यकर्ता आहे. मी काय आदेश देणार नाही. इतरांनी काय पाहिलं मला माहिती नाही. मी देव पाहिला का? माझ्या जगात मी ज्याला देव म्हणतो आणि त्याच्यामुळे मी जगतो तो देव मी रोज बघतो. मी ज्याला देव म्हणतो तुम्हाला देव दिसलेला आहे. मी जर माझ्या कवितेवर
निष्ठावान होऊन प्रेम करतो, माझ्या काव्यावर प्रेम करतो. आणि जर मी लता दिदींना भेटलो असेल, मला देव भेटलाय. माझ्या कवितेवर प्रेम करतो, माझ्या स्क्रिप्ट रायटिंगवर प्रेम करतो, आणि मला सुधीर मोघ्यांबरोबर काम करायला मिळालंय, तर मी देव पाहिलाय. मी मूर्तीशास्त्रात काहीतरी खुडबुड करायचा प्रयत्न करतोय, आणि मला उदयन इंदुरकर, आमच्या मंजिरी भालेराव मॅडम, बापट सर, खरे सर आणि अख्खे गोपम देगलूरकर सर यांच्याबरोबर काम करायला मिळालंय, तर मला देव भेटलाय असं मी मानतो. मला माझा देव भेटलाय, मला माझा देव दिसतो. आता देवळाचं पावित्र्य राखण्यासाठी सामान्य माणसांनी काय काय केलं पाहिजे? हा 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 वा, हा म्हणजे नोबल आहे, मला म्हणजे फ्री हिटच आहे, खणखण. सामान्य माणूस पावित्र्य राखतो. बर, प्रश्न तुम्ही परत रिपीट करा. सामान्य माणूस देवळाचं पावित्र्य राखतो, कारण सामान्य माणूस हा सरेंडर होऊन देवावर विश्वास ठेवून देवळात जातो. हा प्रश्न येतो बुद्धिजीवी आणि मी शहाण्या लोकांनी पावित्र्य कसं राखावं यासाठी. बर, विश्वास नसेल तर जाऊ नका, पावित्र्य राखा. विश्वास नसेल, आज जाऊ नका, आमचं देऊळ पवित्र राहील. आत येऊन प्रश्न विचारायचे नाहीत. सामान्य माणूस सरेंडर करतो, पावित्र्य राखतो. ओके, तर माझं, माझी आई, माझा बाप, माझा मुलगा जेव्हा प्रचंड आजारी असतो, वेन आय गो टू हॉस्पिटल, मी पार्किंग पासूनचे नियम फॉलो करतो. मी जेव्हा भेळ खायला बागेत जातो ना, तिथे काही नियम फॉलो करत नाही. देवळात जाताना तुला गरज असेल, देवाला भेटायची इच्छा असेल, तर पावित्र्य फॉलो केलं जातं. हा, मला अगदी प्रामाणिकपणे म्हणशील तो मुद्दा सगळीकडे, फक्त देऊळ असं नाही, सगळीकडे. आपल्याकडे एक सोशल एटिकेट्स हा प्रकार थोडा कमी आहे, मला मान्य आहे की खाणं पिणं थुंकणं रॅपर टाकणे हे फक्त देऊळ असं नाही, हे कुठेही करू नये या मताचा मी आहे. पण इट गोज टू पर्सनल हायजीन, मला विचारशील तर. पण त्या स्थानाचं पावित्र्य हे सामान्य माणसांनीच राखलं जातं. म्हणजे आज सुद्धा माझा धर्म जो टिकून आहे तो अतिशय साध्या, भाबड्या, सश्रद्ध आणि सामान्य लोकांमुळे आहे. आणि जे काही माझ्या धर्मावर शिंतोड ओढवले जातात हे मुठभर बुद्धिजीवी प्रत्येक वेळी विज्ञानाची कास धरणाऱ्या लोकांनीच विचारले जातात. त्यांना आवश्यक आहे. पण माझं म्हणणं सोपं आहे, येऊ नका. आता इतक्या सगळ्या खगोलादी शास्त्रांचा विचार देवळाच्या रचनेत आणि देवळासाठी केला गेलाय, तरी ही परंपरा नष्ट होत चालली असं आपल्याला दिसतं. तर याचं काय कारण आहे असं वाटतं? याचं तेच बेसिक कारण झालं की आपल्याला 1834 सालानंतर साध्या भाषेत आपलं सगळं हे जे होतं ना वैज्ञानिक दृष्टिकोन, इट वॉज वॉश्ड आउट, इट वॉज रिप्लेस बाय मिस्टिसिझम. म्हणजे आपल्यातला चिकित्सक वैज्ञानिक दृष्टिकोन धुवून काढून आपल्याला सगळं मिस्टिकच करून टाकलं ग त्यांनी. त्याच्यामुळे या सगळ्या नंतर लोप पावल्या गेल्या. आणि ज्यांना कळलं त्यांनी आपल्या सगळ्या वाचनालय होती, आपल्या मोठ्या लॅबोरेटरीज होत्या, मोठमोठी आपली विद्यालय होती, विद्यापीठं होती, तीच जाळलीत ना ग. ज्यांना कळलंय भारतवर्षाची नाळ कशात आहे ते तेच जाळलंय ना ग. मग ते पुनर्स्थापित करण्यासाठी नाही होणार. पुनर्स्थापित ते नाही होऊ शकत. पण मग आमच्या लोक किंवा आपण काय करायचंय बघ, चल खजुराहोत, फार छान बोललीस. जेव्हा खजुराहोत गेल्यावर वैकुंठ मूर्ती दिसते, 3 डोके असणारा विष्णू. कुंठिता गतीचा अजून वेगळा मुद्दा आहे, मे बी सिम्बॉल्स मधला आहे की वैकुंठ मूर्ती आहे. अरे बापरे, कंदाऱ्या महादेव मध्ये 4 पाय आणि 6 डोक्याचा शंकर दिसतो. विलक्षण चतुष्पाद सदाशिव म्हणतात. हिरापूरला 64 योगिनी भुवनेश्वरच्या अलीकडे, तिथे अजा एक पायाचा मला शंकर वगैरे दिसतो. आणि मग गोष्टी कळतात की हे जे वैकुंठ मूर्ती आहे फक्त विष्णू नसून अख्खं वैष्णविझमचं विद्यापीठ आहे एका देवळातलं. मग आपण शोधून काढायचं आता, त्याचा आधार घेऊन तरी कुठे कुठे काय काय स्थापत्य उभं केलं असेल त्याचा अभ्यास करू मिळेल. सगळं मिळतंय. प्रचंड काम चालू आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे. जे आपलं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI पण करतंय, सपोर्ट पण लोकांना चांगला असतो, लोक ऐकतायत. फक्त जर प्रत्येक माणसाने हे असं नसतंच हा च काढला, अतिशय कळीचा प्रश्न, कळीचा मुद्दा. आता खूप काम चाललंय. आणि खूप काम चाललंय, सरेंडरच नाहीये. मी तर नाव घेऊन जातो की आता निलेश ओक सरांचं प्रचंड काम चाललंय, नो डाऊट. रामायण महाभारत आपण कामं सगळी बघतोय आणि मी सगळ्यांनी एकत्र काम केलं तर पुढे काहीतरी होणार आहे. हा मुद्दा आहे. रामायण झालं का हा जो मुद्दा आहे तो, तर ॲस्ट्रॉलॉजी खगोलशास्त्र सोडून जर मला भौतिक पुरावे आज सापडत नसले म्हणून रामायण झालं नाहीच हे म्हणणं हे भंपकपण आहे. तू काय सांगू शकतेस की भौतिक पुरावे आज सापडत नाहीत, उद्या सापडतील.
हा जो प्रकार आहे हम्म. थोडंसं सरेंडर होणं आवश्यक आहे. एक साखरेचा क्यूब असतो बघ, तुम्हीच उच्चभ्रू आहात सगळे, असं करून टाकता टपुक करून, हा आम्ही बुचूक बुचूक असाच आहोत, म्हणजे तो असतो की नाही, असं 2 चमचे टाकतो. त्याला जर सांगितलं की धनश्री हा क्यूब धर हातात साखरेचा, हम्म. आणि मी एक्सप्लेन एका वाक्यात, तू म्हणशील हात लावून हे खरखरीत आहे. बरं. दुसरं कोणतरी म्हणेल हे पांढरा शुभ्र आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असा आहे. हम्म. कोणी आमच्यासारखं असेल मग चाटून बघेल, हे गोड आहे, गोड आहे. तुमच्या अजून कोण डॉक्टर येतील ते म्हणतील हे पाण्यात टाकून विरघळून पेलं ना तर डायबिटीस होतं बरं का. हम्म. अजून कोणतरी येईल तो म्हणेल त्याला मुंग्या येतात. हम्म. पाची बरोबर आहेत ना. बरोबर आहे. द वे यू लुक ॲट इट. अगदीच. तर तुला जे वाटतं, फक्त होतं काय, ते टिंग्या सिनेमातलं गाणं होतं आमचं जुनं खूप, की माझं आबाळ तुला घे तुझं आबाळ मला, की एकामेकांना असं केलं तर गोष्टीचा अर्थ कळणार आहे, नंतर काहीच गोष्टी कळणार नाहीत. की मी कायम हिंदी सिनेमा किंवा गाणी कवितावर प्रेम करणार आहे. ते तेरा जाना हे जर आठवलं, दिल के अरमानों का चुकीनं, हे गाणं ऐकल्यावर तुला काय आठवतं, तसं यू लुक ॲट द टेम्पल्स. कोणाला नूतन आठवेल, कोणाला राज कपूर आठवेल, कोणाला शैलेंद्र साहेब आठवतील, कोणाला शंकर जयकिशन आठवेल, कोणाला लता दिदी आठवतील, कोणाला ऋषिकेश मुखर्जी आठवतील, कोणाला तो पियानो आठवेल, काय आठवेल. म्हणजे द वे यू लुक ॲट इट यू आर 100% शुअर. दॅट इज व्हॉट इज अवर टेम्पल इज. फक्त आपल्या अप्रोचने बघताना दुसऱ्याचा अप्रोच भंपक आहे असं म्हणायचं नाही. नो बडी इज राईट, नो बडी इज रॉंग. त्यामुळे एक सम्यक ठिकाणी येणं अतिशय आवश्यक आहे. कधी होईल सरेंडर करून माझे पूर्वज भारी होते, पण त्यांनी जे केलेलं काम आहे हे विचार करून केलंय हे कळलं तर जगणं सुखी होईल असं मला वाटतं. वा. नक्कीच आपले दर्शक या आपल्या सगळा जो उपक्रम आहे टेम्पल 20चा याच्याकडे एक डोळसपणे बघतील. आणि असं तर आम्ही सुरुवात करून दिली आहे, तो एक किडा. तर ज्यांना कोणाला या रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते नक्की कॉमेंट्स मध्ये विचारतील, आणि असा एखादा एपिसोड आपण रिपीट करू शकतो, किंवा तुमच्या कॉमेंट्सला डॉक्टर राहुल देशपांडे उत्तर देतील. का नाही. सो आय होप यू एन्जॉय इट. थँक्यू. 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 थँक्स.